बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये शशांकराव यांचं पॅनल विजयी। ठाकरे बंधूंच्या पॅनलचा निवडणुकीमध्ये दारुण पराभव। ईव्हीएमवर शंका घेणारे आता काय बोलणार? घरी बसणाऱ्या लोकांना मतदारांनीच घरी बसवलंय। बेस्ट पतपेढीच्या निकालावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं। निवडणुकीत ठाकरे बंधूंना जनतेनं नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेमध्ये 130वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधकांचा जोरदार गदारोळ। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला। जनता दरबार सुरू असताना अज्ञाताकडून हल्ला। हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती। कबूतरखाना आंदोलन प्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल। कबूतरखान्याची ताडपत्री काढल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। दादरच्या आशिष इंडस्ट्रीजमध्ये कबुतरांना जैन व्यापाऱ्यांनी दिलं खाद्य। खाद्य दिल्यानं संपूर्ण परिसरात कबुतरांची संख्या वाढली। कोर्टाच्या आदेशाला पुन्हा केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली। पंचगंगेची पातळी 40 फूट 2 इंचांवर। बिबट्यापासून त्रस्त नागरिकांचा नाशिकच्या वनविभाग कार्यालयावर मोर्चा। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 4 वर्षीय मुलाला केलं होतं बिबट्यानं ठार। 13 दिवस उलटून सुद्धा बिबट्या जेरबंद नाहीच। नागरिक संतप्त। आणि आमदार आदित्य ठाकरेंचं मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र। पाकिस्तान सोबत क्रिकेट सामन्यांवरनं पत्र। पाकिस्तान सोबत खेळण्यासाठी भारतीय टीम पाठवल्यानं व्यक्त केला संताप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।